एखादी गोष्ट आपल्याला वर्षभर छान टिकवायची असेल ना, तर त्याच्यासाठी तयारी लवकरच सुरू करावी लागते. जसं की माझ्यासाठी ना वर्षभरासाठी गहू गावाकडनं आलेले आहेत. आता तेच चांगले साठवून ठेवायचे आहे. त्यामुळे ना सकाळी सकाळी ऊन यायच्या पहिले मी ना गच्चीवर जाऊन ना मस्तपैकी सगळे गहू वाळू घातले होते. म्हटलं 2-3 दिवस चांगलं ऊन दिलं ना, म्हणजे एकदा कोठीत भरले की ना आपलं कामच होऊन जातं. ते वगैरे केलं आणि म्हटलं चला लगे हात बेडरूम पण स्वच्छ करून घेऊया. आता दिसतं तसं नसतं, त्याचं उत्तम उदाहरण मी देते. आता एक साईडने किती छान दिसतं, पण दुसऱ्या साईडने इथं एवढा सारा कपड्याचा राडा पडलेला होता. आज म्हटलं ह्या कपड्यांचा ना बंदोबस्तच करूया. एवढे सारे इस्त्रीचे कपडे झाले होते. मग मिस्टरांचे 7-8 ड्रेस ना इस्त्री करून वगैरे घेतले, कारण की आमच्या मिस्टरांना रोज ऑफिसला जाताना ना कडक इस्त्री केलेले कपडे घालून जायचे असतात. मग सगळे इस्त्री केलेले कपडे मस्तपैकी त्यांच्या जागेवर ठेवून दिले. आणि नंतर मला आठवलं माझे पण कपडे ना मला म्हणजे माझी साडी ना पिकोफॉलसाठी टाकायची आहे. मग काय ती साडी वगैरे घेतली आणि पिकोफॉलला टाकून आले. घरी आले तर संध्याकाळ झालेलीच होती. म्हटलं चला आपले गहू सकाळी टाकलेले गोळा करून ठेवूया, नाही तर पुन्हा रात्री सगळे मांजर वगैरे आली तर घाण करून टाकेल. गहू गोळा करून ठेवले, कोठी पण चांगली स्वच्छ करून घेतली. आणि ना मिस्टरांनी दिलेले हे फुलं आता वाळून गेलेले आहेत. तोपर्यंत संध्याकाळी स्वयंपाक करायचा टाईम झाला होता ना. आमच्या घरी ना आज पाहुणे येणार होते, म्हणून ना आज चिकनचा बेत केलेला होता. आणि आमचे पाहुणे पण चांगले ना चिकन प्रेमी होते. मग काय चिकनला चांगलं ना मॅरिनेट करून ना लगेच मी कुकरला लावायला घेतलं होतं. एक साईडला पाणी ठेवलं गरम करायला आणि दुसऱ्या साईडला ना चिकन चांगलं वाफळून शिट्टीसाठी लावून दिलं. तोपर्यंत ना मसाला बनवून घेतला आणि आपलं मस्तपैकी तर्रेदार चिकन असं तयार आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.